रोजच्या रोज आणि टाईम टू टाईम ब्लॉग देणं लय अवघड आहे माय. काय सांगायचं तुम्हाला. काल पण लाईट नव्हती दिवसभर, आज पण लाईट नव्हती दिवसभर. रात्रपाळीची लाईट चालू झाली की असंच असते बघा कुठं. तर मंडळी 2 दिवस झालं लाईट नव्हती, म्हणलं आपण ब्लॉगच कुठला घेतला नाही. मिनी ब्लॉग तरी गेलाच पाहिजे. मग दुपारी दुकानाला आली होती तेव्हा इथं फट्यावर दुकानात चार्जिंगला लावला होता फोन. आता मोबाईल न्यायला आली मी. जाता जाता म्हणलं एक फरसाणाचं पाकिट घेऊन जावावं. जाताना गायांना वैरण करून गेली होती बरं का, म्हणजे बराच वेळ झालं वैरण केलेली, तर गायांनी आता खाऊन घेतली आणि दिवस मावळायला गेला होता. आता काय टेक घेणार, कशाची टेक घेणार, संध्याकाळी परत लाईट नसते. तर म्हटलं चला जेवढं जमल तेवढं तरी घ्यावेत. आणि चिवडा बनवायचा प्लॅन चालू आहे, कारण आज घरातली बरीच डबे उचकले होते. काय 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 काढलं होतं घरातलं, तर सामान सापडलं. मग म्हटलं घ्यावं चिवडा बनवून. कट्ट्या कुठं चाललंय रिया रिया, आहे का माघारी बघून कसा पुढं पळतोय. या 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 रिया रिया. आणि ह्याला मी दया केली, म्हणलं थोडा वेळ आईला प्यायला सोडावं. तरी बघा ना कसं नाटकं करतंय. जरा 2 मिनटं घरी बसत नाही, लगेच इकडं तिकडं फिरायचं असतं याला. कसं पळालं लगेच आईजवळ. आणि सगळं खरं झालं. जाताना शेरू मला गाडी चालवून देत नाही, गाडीला आडवा येतो म्हणून बांधला होता, सोडायचंच विसरली की याला मी. आणि बिचारं गरीबावरी बघत बसले माझ्याकडे. नाही तर गट्ट्याला असा आवाज दिला ना, आणायला जायच्या आधी शेरू हाकलून आणतो त्यांना. तर चला मंडळी, बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.